अनेकदा काही प्रसंग घडत असतात आणि त्या प्रसंगांमध्ये आमच्या क्षेत्रातल्या काळ्या बाजू देखील समोर येत असतात आणि त्यावरून पूर्ण क्षेत्रालाच दोष दिला जातो. परंतु यावर माझं असं ठाम मत आहे की समाजामध्ये जेवढ्या प्रमाणात वाईट प्रवृत्ती आहेत, अर्थातच डॉक्टर्स हे समाजाचाच भाग आहे, त्या समाजातूनच तयार होत आहेत, तर तेवढ्याच प्रमाणात वाईट प्रवृत्ती ह्या आमच्या क्षेत्रात देखील आहे. परंतु त्याची फक्त काळी बाजू बघून किंवा फक्त तेवढंच लक्षात ठेवून आणि पूर्ण क्षेत्राला दोष देणं हे खरं तर समाजाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. कारण त्यामुळे एक अविश्वासाचं वातावरण तयार होईल आणि रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये जर विश्वास नसेल तर किंवा कुठल्याही नात्यामध्ये जर विश्वास नसेल तर त्याचं जे काही फळस्वरूप आहे ते चांगलं कधीच येणार नाही. त्यामुळे या निमित्ताने मला सांगायचं आहे की काही चुकीच्या गोष्टी घडत असतील त्यांना नक्कीच त्यांच्यावर बोट दाखवणं, त्यांच्याकडे बोट दाखवणं गरजेचंच आहे. परंतु म्हणून पूर्ण क्षेत्रावर अविश्वास दाखवणं हे कुठेतरी चुकीचं आहे असं माझं मत आहे. नमस्कार, मी डॉक्टर समीर आहिरे, संचालक लोकमान्य मल्टीस्पेशालिटी अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटल नाशिक. सर्व डॉक्टर बंधू भगिनींना तसंच सर्व नागरिकांना डॉक्टर्स डेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तसं तर गावाकडे शिक्षणाची व्यवस्था नव्हती, त्यामुळे मामाकडे शिक्षणासाठी होतो. शिक्षणात हुशार असल्यामुळे अर्थातच घरच्यांच्या अपेक्षा झाल्या की डॉक्टर इंजिनियर व्हावं, परंतु घरच्यांचा कल डॉक्टर होण्याकडेच होता. पण आज जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मी खरं तर घरच्यांचा ऋणी आहे की माझ्या स्वभावाला जे साजेसं असं क्षेत्र आहे ते क्षेत्र त्यांनी मला सुचवलं, त्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि आज मी डॉक्टर म्हणून मागच्या 20 वर्षापासून काम करतोय. डॉक्टर होण्याची प्रेरणा तसं म्हटलं तर कोण्या एका व्यक्तीकडनं मिळाली नव्हती. पण जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा शिक्षकांच्या चर्चेत नेहमी असायचं की डॉक्टर्स असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, यांचं रोजचं आयुष्य वेगवेगळ्या चॅलेंजेसने भरलेलं असतं. त्यांच्याकडे दररोजचा दिवस हा एक वेगळं चॅलेंज असतं आणि त्यामुळे कुठंतरी या क्षेत्राविषयी कुतूहल जागृत झालं होतं आणि त्याला घरच्यांनी जे काही सपोर्ट केला त्यामुळेच मला आज डॉक्टर होणं शक्य झालं. मागच्या 20 वर्षात ही गोष्ट सातत्याने जाणवत आहे की सुरुवातीला अनेक साथीच्या आजारांनी थैमान घातलेलं होतं, परंतु आज बदलत्या जीवनशैलीमुळे असं आपण बघतोय की जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, जसं की हायपरटेन्शन असेल, डायबिटीस असेल किंवा कॅन्सरसारखे जे आजार आहेत हे मोठ्या प्रमाणात बळावताना आपल्याला दिसत आहेत. आज ह्या बदललेल्या काळामध्ये जे काही आहार आपण घेतो आहे, जो काही आपल्या जगण्यामधला जो स्ट्रेस वाढलेला आहे, त्यामुळे आपण असं बघतोय की एन्झायटीसारखे, डिप्रेशनसारखे काही आजार मोठ्या प्रमाणात समाजामध्ये फैलताना आपल्याला दिसत आहेत. महिलांमध्ये विशेषतः याचा जो परिणाम आहे तो हायपोथायरॉइडिझमसारखे आजार, त्याचबरोबर PCOD सारखे आजार त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. त्याचबरोबर असं आपण बघतो की हृदयविकारासारखे आजार आज मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. स्त्री पुरुष याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांमध्येच आज आपण बघतोय की हृदयविकाराने अनेक कुटुंबांमध्ये कॅज्युलिटी घडताना दिसत आहेत. त्याचबरोबर हे जे काही वाढलेलं शहरीकरण आहे किंवा जो जगण्याचा वेग जो वाढला आहे त्यामुळे अपघातांचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण असं बघतो की अनेक कुटुंबांमध्ये अचानक असे प्रसंग ओढावतात आहेत की कुटुंब उद्ध्वस्त होताना आम्ही सातत्याने बघत आहोत. याला कसं आपण ॲक्च्युली काउंटर करू शकतो तर आपल्या जीवनशैलीमध्ये एक स्लो लिव्हिंग नावाचा प्रकार आज मोठ्या प्रमाणात वाढताना चर्चेत येताना दिसतो आहे की ज्याचा भाग असा आहे की थोडं थांबूयात. प्रत्येक गोष्टीनंतर, प्रत्येक घटनेनंतर थोडं थांबून विचार करून आपण जर
प्रत्येक येणाऱ्या क्रियेला प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली, तर मला असं वाटतं की अनेक अपघातांना, अनेक वाईट प्रसंगांना आपण टाळू शकतो. त्याचबरोबर नियमित तपासणीला देखील एक महत्त्व आहे. बऱ्याचदा आपण असं बघतो की आजार झाल्यानंतर आपण काळजी घेतो, परंतु आजार होऊ नये याच्यासाठी कुठलेही प्रयत्न आपल्याकडनं होत नाही. तर डॉक्टर म्हणून माझी अशी सर्वांना सूचना राहील किंवा विनंती राहील की जरी आपलं वय कमी असेल, आपण 30 वर्षापेक्षा लहान असू, तरी देखील किमान वर्षा 2 वर्षातून आपला किमान बीपी चेक करणं, आपली शुगर चेक करणं, रक्ताचं प्रमाण चेक करणं हे केलं पाहिजे. आपण 30 ते 50 वयोगटात असू तर याच्याबरोबरच आपला ECG असेल, सोनोग्राफी असेल, या गोष्टी, त्याचबरोबर लिपिड प्रोफाईल सारख्या ज्या तपासण्या आहेत, रक्ताच्या तपासण्या, ह्या केल्या पाहिजे. आणि जर आपण 50 पेक्षा जास्त वयाचे असू तर आपण सर्व डॉक्टरांच्या म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ असतील किंवा MD मेडिसिन असतील, यांचे किमान वर्षभरातून एकदा तरी व्हिजिट केली पाहिजे. ते जसे सजेस्ट करतील त्या पद्धतीने आपण काही तपासण्या करून घेणं, कॅन्सर स्क्रीनिंग सारख्या काही तपासण्या करून घेणं हे आवश्यक वाटतं आहे. आज रुग्ण जेव्हा क्लिनिकमध्ये येतात तेव्हा बऱ्याचदा ते काही अभ्यास करून आलेले असतात. फक्त अभ्यासच नाही तर काही प्रमाणात उपचार देखील त्यांनी घेतलेले असतात. तर हा एक वाढत जाणारा असा प्रवाह दिसतोय. परंतु या निमित्ताने मला हे नक्कीच सांगायचं आहे की सोशल मीडिया किंवा आज उपलब्ध झालेले जे काय माहिती आहे, तर सोशल मीडिया हे माहितीचं खूप चांगलं सेंटर आहे, याबद्दल कुठलंही दुमत नाही आणि तिथे सर्वच माहिती चुकीची असते असं म्हणणं नाही. परंतु ती तपासून बघणं ही देखील आपली काळजी आहे. सोशल मीडिया जरी माहितीचं केंद्र असलं तरी त्याचं ज्ञानात रूपांतर करण्यासाठी किमान 3 गोष्टी आपण करायला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट की ही गोष्ट खरी असू शकते का, याचा एक फॅक्ट चेकिंग जे आहे ते एकदा तरी करून बघणं गरजेचं आहे. काही ऑथेंटिक साईट्स आहेत, WHO जशा आहेत किंवा काही चांगले वैद्यकीय क्षेत्रातली काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या साईट्स असतील, त्याच्यावर जाऊन ते क्रॉस चेक करणं असेल. त्याचबरोबर जे कोणी आपले फॅमिली डॉक्टर्स असतील त्यांच्याशी किमान एकदा संवाद साधून त्याचं सत्यता पडताळून बघणं हे देखील आपण करायला हवं. आणि तिसरा जो काही मुद्दा आहे की एकदा काहीतरी माहिती आली आपल्याला आणि लगेचच तिच्यावर आपण ती ट्रेंडिंग आहे म्हणून आपण विश्वास ठेवला असं न करता तिचा फॉलोअप घेणं. ती माहिती 2 वेळा 4 वेळा जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर ज्या मी आधीच्या फिल्टर्स सांगितले त्या पद्धतीने आपण डॉक्टरांकडनं किंवा जे काही ऑथेंटिक वेबसाईट्स आहेत त्याच्यावरून चेक करून नक्कीच या माहितीचा आपण फायदा करून घ्यावा. परंतु पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहणं हे आरोग्यासाठी काही प्रसंगी घातक ठरतं आहे. याची अनेक उदाहरणं आज आपण सोशल मीडियामध्येच बघत. डॉक्टर आणि रुग्ण हे अतिशय सौहार्दपूर्ण, अतिशय विश्वासपूर्ण असं नातं असतं. परंतु काळाच्या ओघात आज आपण बघतोय की या नात्यामध्ये एक दुरावा निर्माण होत चाललेला आहे. त्याच्यामध्ये जो काही माहितीचा विस्फोट झालेला आहे आणि कधी-कधी डॉक्टरांचा अनुभव त्यावेळी त्या माहितीच्या तुलनेत कमी पडतो आणि त्याच्यामुळे जे एक शंकेचं वातावरण तयार होत आहे आणि त्याच्यामुळे जो दुरावा निर्माण होतोय त्याच्यात चर्चेनेच अर्थात त्याच्यावर पर्याय निघू शकतो. जे रुग्ण आहेत त्यांनी आपल्या ज्या काही शंका आहेत त्या 1 नाही 2 नाही 4 वेळा परंतु ठामपणे विचारणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर मिळेपर्यंत डॉक्टरांशी संवाद साधणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनी देखील रुग्णांना समजेल या भाषेत त्यांच्याशी बोलणं, रुग्णांना थोडा वेळ जास्त देऊन त्यांच्या शंका निरसन करणं आणि एखाद्या गोष्टीचं 100% प्रयत्न करत आहोत हे सांगत असतानाच प्रयत्न करत आहोत आम्ही गॅरंटी घेत नाही आहोत याची देखील कुठेतरी जाणीव करून देणं हे गरजेचं आहे. तरच हे नातं अधिक सुदृढ आणि अधिक चांगलं होऊ शकेल. अन्यथा ते कुठेतरी चुकीच्या समजेंवर जर आपण पुढे रेटत राहिलो, आपण ओव्हर रेटेड किंवा ओव्हर कमिटमेंट करत राहिलो तर मात्र भविष्यात हे नातं अजून दुरावलं जाईल असं वाटतंय. या डॉक्टर्स दिनी या निमित्ताने मी असं
आमच्या डॉक्टर बंधू भगिनींना सांगू इच्छितो की अवश्य आपण रुग्णांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून द्या, परंतु हा फक्त एक व्यवसाय म्हणून याच्याकडे न बघता त्याला एक वसा म्हणून बघणं या निमित्ताने आवश्यक वाटतं आहे. आणि नफ्या तोट्याच्या पलीकडे जाऊन एक आपल्या वाट्याला आलेला हा जो काही एक चांगुलपणाचा मार्ग आहे त्याला अधिक कसं वृद्धिंगत, अधिक कसं समृद्ध करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. रुग्णांची काळजी घेत असताना स्वतःच्या देखील आरोग्याची काळजी घेणं, आपल्या स्वतःला सुद्धा कधीतरी रुग्णांना प्रिस्क्रिप्शन देता देता स्वतःला देखील कधीतरी वेळ असेल, कुटुंबासाठी वेळ असेल, तो प्रिस्क्राईब करणं हे माझ्या डॉक्टर्स बंधू भगिनींनी करावं असं मी खूप हट्टाने सांगेल. त्याचबरोबर जे नागरिक हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना मी हे सांगतो की आरोग्य ही फक्त डॉक्टरांची जबाबदारी नाही आहे. आरोग्य ही खरं तर आपली स्वतःची जबाबदारी आहे, ती डॉक्टरांवर ढकलून चालणार नाही. तर आपण स्वतःचे आरोग्य जे आहे ते जपण्यासाठी आजार होण्याची वाट बघू नका. त्याच्या आधीच आपण आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण दिवसभरात किमान 3 गोष्टी मी त्यानिमित्ताने सांगेल की दिवसभरात किमान 30 मिनिटं चालणं असेल, जेवण शक्यतो घरी करणं आणि त्याच्यातलं एक वेळचं तरी जेवण कुटुंबासोबत करणं असेल, किंवा जे लोक भेटतील रुसवे फुगवे बाजूला ठेवून मन मोकळ्या गप्पा मारणं असेल. ह्या 3 मला असं वाटतं की त्रिसूत्री आहे आपलं आरोग्य जपण्याची. जर आपण या गोष्टी करू शकलो, हे 3 औषधं जर आपण रोज घेत राहिलो तर वेगळी औषधं घेण्याची गरज कदाचित आपल्याला पडणार नाही. हाच संदेश या निमित्ताने मी देईल. डॉक्टर झाल्यामुळे आम्हाला लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणं शक्य होतं आहे. टोकाचं सुख ज्याच्यातून मिळतं, ज्यावेळी नवनिर्माण घडत असतं, नवीन मूल जन्माला येत असतं, अशा प्रसंगाचे देखील आम्ही डॉक्टर झाल्यामुळे साक्षीदार होऊ शकलो आहोत. त्याचवेळी अनेक दुःखद प्रसंग, जसं कोणी सोडून जात असेल, अशा प्रसंगाचे देखील साक्षीदार होण्याचा योग या निमित्ताने डॉक्टर झाल्यामुळे आम्हाला आला. हे टोकाचे जे काही प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये कधी आनंदाश्रू तर कधी दुःखाश्रूमध्ये आम्हालाही हेलावल्यासारखं किंवा गगन ठेंगणं झाल्यासारखं वाटत असतं. तर हा अनुभव खरं तर एकच क्षेत्रात मिळू शकतो, तो म्हणजे वैद्यकीय क्षेत्र, आणि त्याचा आम्ही भाग आहोत. कधीतरी सुखात आनंदात आम्ही नाचतो देखील आणि दुःखात कोलमडून देखील पडतो, परंतु असे प्रसंग आणि अशा घटना खूप काही शिकून जातात. माणूस म्हणून घडण्यामध्ये त्याची खूप मदत होते. मागील 20 वर्षापासून काम करत असताना याच दरम्यान नेमका कोविडसारखी महासाथ आपल्या सगळ्यांनाच ग्रासून गेली आणि त्या काळात अतिशय मन हेलावणारे अनेक अनुभव आले. अनेक कुटुंबातले कर्ते पुरुष जाताना आम्ही बघितलं. एक अनुभव कायम लक्षात राहून गेला. एक कुटुंब, त्याच्यातला कर्ता मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर अशी शक्यता होती की त्याला कदाचित व्हेंटिलेटर लागू शकतं, परंतु तोपर्यंत तो ऑक्सिजनवर मेंटेन करत होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या वडिलांना देखील कोविड ने त्यांना ग्रासलं आणि त्यांना जेव्हा हॉस्पिटलला आणलं त्यावेळी त्यांना देखील तशीच शक्यता होती की त्यांना व्हेंटिलेटर लागू शकतं. आणि हॉस्पिटलमध्ये त्यावेळी हॉस्पिटल फुल होते, एकच व्हेंटिलेटर असं अवेलेबल होतं की जर गरज पडली तर ते त्यांच्या मुलांना द्यावं लागू शकतं. त्यावेळी काय म्हणता येईल की माझ्या दुर्दैवाने तो संवाद साधण्याची किंवा ती गोष्ट सांगण्याची त्या मुलाच्या आईला आणि त्या माणसाच्या पत्नीला ती गोष्ट सांगण्याची वेळ माझ्यावर आली. आणि मी त्यांना सांगत होतो की जर आपल्याला मुलाला जर लागलं आणि तर आपल्याला काकांना जर ॲडमिट करून घेतलं आणि काकांना जर व्हेंटिलेटर लागला तर मुलाला लावता येणार नाही. त्यावेळी त्या माऊलीने
आजवरच्या सोबतीचा विचार न करता तिच्या भविष्याला निवडलं आणि तिने सांगितलं की ठीक आहे, मी माझ्या मिस्टरांना दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाते, पण मुलाला जर व्हेंटिलेटर लागलं तर तेवढं तुम्ही करा. आणि त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या काकांना ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ते काका वारले. हा प्रसंग खूप वेदनादायी, खूप हेलावून टाकणारा होता. कोविड हा असा काळ होता की जो डॉक्टर म्हणून आम्हाला अंतर्बाह्य बदलत होता. त्याच्यात ह्या प्रसंगाने अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली. आम्ही त्याच्यानंतर एक हॉस्पिटलमध्ये मीटिंग घेऊन आम्ही ठरवलं की असा प्रसंग पुन्हा यायला नको. अजून आपण साधनसामुग्रीने सज्ज झालं पाहिजे की जेणेकरून जे रुग्ण किमान आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्यांना तरी आपण व्यवस्थित पद्धतीने ट्रीट करू. आणि सांगताना खरं तर अभिमान वाटतो की लोकमान्य मल्टीस्पेशालिटी अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटल म्हणून आम्ही त्या काळात साधारण 1500 रुग्णांना इथे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट दिली आणि नाशिकमध्ये सगळ्यात कमी डेथ रेशो आमच्या हॉस्पिटलला होता. हे त्यानंतर जे काही आम्ही बदल केले हॉस्पिटलमध्ये त्याच्यामुळे शक्य झालं.